ते चालक कमलाकर सावंत गाडी बाजूला घ्या, महिलांना अडथळा होतोय तिकडे. आणि या ठिकाणी आशा वर्कर्सचा मोर्चा येतोय. मांडवामध्ये या दिशेने वाटचाल सुरू आहे. वर्षा नाडकर्णी यांच्या यशस्वी नेतृत्वाखाली संघ मैदानात होतोय. गोलंदाज फलंदाज यष्टी रक्षक सुनील कुलकर्णी हे मॅनेजर आहेत. अर्जुन राणे हे 12वे गडी आहेत. आणि सगळ्यात शेवटी आणि संगीताचं नाव आहे संगीता आणि ह्या रोडचं नाव पण दिलं या रस्त्याला संगीता ढकलफोडे पट असं नाव देण्यात आलेलं आहे. आजच्या मेस्मरायझिंग ग्रुप मधलं अतिशय शहाणं बालक भाऊजी मार्गक्रमण करतायत. आपण इकडे पाहू शकताय दुसऱ्या मांडवामध्ये मुलीच्या मांडवामध्ये मुली बसलेल्या आहेत. अगदी मजबूत पक्ष आहे सगळ्यांचा. भव्य महिलांचे कबड्डी सामने भव्य कबड्डी सामने संध्याकाळी होतील. वाट चालतायत फलट दुलट हलेडोले मार पब्लिक भारी भारी म्हणजे वाटत नाही ना 85 बॅचचे वाटत नाहीत ना 2005 बॅचचे वाटत आहेत. इथे या ठिकाणी वेंगुर्ला तालुक्याचं प्रतिनिधित्व करतायत सक्षम नेतृत्व मेघा राय ऐश्वर्या राय यांच्या पुतणी आणि त्यांच्या सोबत रत्नागिरीचं खंबीर नेतृत्व उदय सामंत यांच्या मतदारसंघातून. आणि हातात पेन आणि कागद घेऊन आहेत. जी माणसं येत आहेत शाकाहारी कोण मांसाहारी कोण त्याची लिस्ट या ठिकाणी लिस्ट काढतायत. त्यांच्या बाजूला थंडी लागल्यापासून आता थंडी जाईपर्यंत डोक्यावरची टोपी अजिबात न काढलेले ती ऊब सतत त्यांना लागते असे नागेश सावंत कोरा चहा पिणारे त्याला ब्लॅक टी म्हणणार. आणि त्याच्या बाजूला दुसरे सावंत पोखरणचे राजू सावंत तिकडे आहेत. आणि अतिशय डोळे जाण्याची साथ आपण ज्यांच्याकडे म्हणजे डोळे आलेत की न आलेत असं वाटणार आहे अवधूत ओटोणेकर आमच्याकडे सर्व प्रकारचे मुकुट बनवून मिळतील, सर्व प्रकारची नाटकाची आयुध मिळतील. वर्धमाना कॉम्पिटिशन करणारे वर्धमाना कॉम्पिटिशन करणारे अवधूत ओटोणेकर. आता वर्धम कला मंदिर मागे पडत चाललं. आता अवधूत ओजे कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओजे. त्यांच्या बाजूला पप्पी पारकर पावशी सम्राट फास्ट बॉलर गार्नर होल्डिंग अनेक नावाने ते परिचित होते. आणि त्याच्या बाजूला महेश ओटोणेकर म्हणजे अजित कडकडे म्हणू नका, जितेंद्र अभिषेकी म्हणू नका, काहीच म्हणू नका असे ते महेश ओटोणेकर. आणि त्याच्या बाजूला आपले पंच प्रभाकर साळवी मुंबईचं एक उत्तुंग व्यक्तिमत्व, उत्तुंग बिल्डिंग मध्ये राहणारे त्याच्यामुळे उत्तुंग व्यक्तिमत्व. आणि त्याच्या बाजूला आपले बावचे विजय बावकर नाट्य सम्राट. आणि तिकडून थेट ओमानवरून आखाती प्रदेशातून आलेले आहेत सुनील कुलकर्णी. त्याच्या बाजूला शेखरवाडीचे अतिशय काय म्हणतात ते धडाडीचे लेखक कार्यकर्ते दिग्दर्शक मालवण नाट्य सम्राट मच्छिंद्र कामरेंद्र कोण असा जेव्हा मराठी रंगभूमीला प्रश्न पडला त्यावेळी एकच नाव पुढे आलं ते म्हणजे अर्जुन रामचंद्र राणे. त्यांच्या बाजूला आहे ठाकर लोककला जिवंत ठेवणारे पुढचे पद्मश्री प्रसाद रसन कुठे. त्यांचं सगळं काही रिक्षाच्या मापात असतं. ते जेवतात रिक्षाच्या मापात, शुभेच्छा सुद्धा रिक्षाच्या मापात येतात, कपडे त्याच्याच मापाचे घालतात. आणि त्याच्या बाजूला थेट कोल्हापूरून आलेले त्यांची ओळख व्हायची आहे. मी नाही त्यांची ओळख आता त्यांचा कार्यक्रम व्हायचा आहे त्यांचा. प्रमोद मोहिते आलेले आहेत.
आणि त्याच्या बाजूला आग लावणारे आपले आग विझवणारे गणेश सावंत सावंत भरपूरच आहे. दोन प्लेयर येतात दोन नाटक येत आहे. अरे वा 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 सक्षम नेतृत्व सक्षम नेतृत्व डॉक्टर आहेस असं सांगणारे आहे कसे सांगणारे आमचं माहित डॉक्टर आहेत असं सांगणारे पण कुठेही न जाणवणारे मंजुषा दाभोलकर आणि त्यांच्या बाजूला त्यांच्या सोबत समिता दळवी परब म्हटल्यानंतर आम्हाला थोडा सॉफ्ट कॉर्नर आहे कारण आमची सासुरवाड परबांकडची आहे. सुधाकर झाले राजेश सुधाकर झाले सुधाकर राणे आहेत आणि त्यांच्या बाजूला सगळे ट्रॅक्टर म्हणू नका ट्रॅक्टरचे पार्ट म्हणू नका सगळ्याच अगदी कुशलतेनं सर्व्हिसिंग करणारे किशोर चौटे आणि इकडे तर काय आता त्यांचंच सरकार आहे ते बाळासाहेब कुडाळकर सगळ्या सगळ्यांना धू धू धुतात आणि मस्तपैकी प्रेस करून देतात. आणि त्याच्या बाजूला महावितरण खालचा आमदार राजे अतिशय सक्षम अधिकारी महावितरणचे राजा पाऊसकर आणि त्याच्या बाजूला तुमची जमीन असेल काय असेल ते नसेल तलाठी तलाठी येते आमचे विकास चला आता सगळे जेव आणि मी स्वतः म्हणते तुझी 5 वर्षाच्या आता नवीन कोण आहोत यावर्षी पहिल्यांदा झालेले चला पहिला आपण कोण पहिला येतात संध्याचं इयत्ता 10वी ड आणि ब संतोष गोविंद सुतार राहणार कणकवली काय नाही टिबल 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 पण काही झालं नाही काय 100 पैकी 0 आणि 0 असा मार्क मिळणारा एकमेव लाडका विद्यार्थी तेरशे सरांचा माझा पेपर पहिला दाखवला जायचा तास होता हा विचार उभा राहायचा. आजही माझ्या मुलांना सांगतो तू जवळ घे माईक जवळ घे माझ्या मुलांचं नाव ओंकार आणि भक्ती यांना मी आजही अभिमानाने सांगतो असं म्हटलं 100 पैकी 0 मार्क मिळणारा एकमेव लाडका विद्यार्थी. तेरशे सरांनी कुठलीही उणी सोडलेली नाही आणि भिडे सरांनी मला शाप दिला होता भडव्या सुतार तू माझ्या वर्गात माझ्या विषयात तू केव्हाच पास होऊ शकत नाही. आणि तसाच त्याच सरांनी मला परत शाप सुद्धा माझ्या वर्षामध्ये आल्यानंतर मला दिलाही काय त्या शापामुळे जो काही मी आज आहे ना ह्या माझ्या गुरुजनांमुळे आहे. नाहीत आज या जगात नाहीत. आता तू काय करतो पण आता मी माझा मेकॅनिक व्यवसाय आहे. मी कणकवलीला असतो. माझं स्वतःचं गॅरेज आहे. मी पहिला माझ्या वडिलांनी खरं म्हणजे सर्वात मोठे गुरु आणि देवता माझे वडील. कारण मला मी 10वी नापास झालो. खरं मी का असं म्हणजे चिडको सगळा स्वभाव माझा बेकार आहे. मी असा झालो माझ्या वडिलांमुळे झालो. 10वीला नापास झालो. वडिलांनी कधीही मला शिवी नाही घातली मारलं नाही ओरडलं नाही. खूप मी हे केलं पण त्याचा आज मला परिणाम झाला. त्याच्यामुळे मी जो काय आहे हा माझे सर्वस्व माझे देवता तुल्य माझे वडील आणि एक मार्गी आयुष्यात आज व्यवसाय सुद्धा मी आज एक मार्गी करतो. पण फक्त एवढाच व्यवसाय सुद्धा मी 13वीवाला 12वीवाला ह्या व्यवसायाने मी व्यवसाय सुद्धा म्हणजे एक अभिमान आहे मला माझ्या याच्यावर जगण्यावरती. आणि आज पण मी कुठल्याही वडिलोपार्जित प्रॉपर्टीत नाही स्वतः आप कमाईवरती आहे. कणकवली सारख्या शहरात 5.5 एकरचा प्लॉट आहे. स्वतःचं गॅरेज आहे काय फ्लॅट आहे. मुलगा शिपोटी आहे माझ्याकडे क्यू लागलेला असतो. माझ्याकडे अपॉइंटमेंटच कामात जातात. माझ्या वेगळी टेंडन्सी आहे आणि क्वालिटीमध्ये काम मिळणार. क्वालिटीमध्ये 2 व्हीलर क्वालिटीमध्ये सांगून आणि पण 13वीवाला 12वीवाला. कारण मी कस्टमर बरोबर प्रेम करत नाही. मी त्या वाहनाबरोबर प्रेम करतो. वाहन मला शाप देतं ही गाडी मी तुमच्याकडे आली म्हणून मला मी उत्कृष्ट प्रकारे झाली. कारण ह्या माणसाने माझा जीव काढला काय ते वाहन त्याला शाप देत असतं गाडी मालकाला पण ते वाहन आम्हाला शाप देत. या प्रकारे मी असं
तर अशा प्रकारचा मी हा तुमचा नवीन उमेदवार आहे. कुठे चूकबोल झाली? वहिनी होम वाईफ आहे, साधी आहे. इथे भाग्यश्री संतोष सुतार, इथे एक कुडाळ चेनवनगडची आहे. पहिलं माझ्या वडिलांनी माझा म्हणजे मी सुद्धा होतो पिक्चर मी असा बघायचो की सकाळी जो पिक्चर मी बघायचो 10चा शो, 10 ते 12 1चा तो परत चालू होता 2 ते 3 पर्यंतचा शो, 3चा शो 6 पर्यंतचा शो, 6 ते 9चा शो, 9 ते 12चा शो, असा चांडा होतो मी. कुठलेही पिक्चर. हा का माझा अर्धे सत्याचा मित्र हा बघ. हा मी शोधत होतो, ह्याने मला सांगितलं अरे आपण अर्धे सत्य सुतार. अरे अरे मी विचार करतो अर्धे सत्याला कोण होता मला होता. हा माझा मित्र, हा माझा बिचारा गरीब मित्र आहे. अशा प्रकारचे आमचे मित्र आहेत सगळे. आज सुद्धा हॉटेलला चहा पाणी प्यायला गेलो तरी बरोबर मला पाहिजे आणि नसेल तर मी बोलून घेतो. बरं ठीक आहे, अजून बऱ्याच जणांना बोलायचं आहे ते एवढे मी बोलून संजय बोगाटे दत्ता बोगाटे नेमका एवढा वेळ लावला ते मग सांगू. आपल्या सर्वांच्यात हेच प्रेम आपलं शेवटपर्यंत राहू देत. मी आज सकाळी मला ही तुमची जी 11-12 एक ऑटो चालक हा माझा मित्र, याने मला भर त्याच्या मित्राच्या निलेश माडेश्वरच्या मुलीच्या लग्नात मला बघितला. मी पण हाक म्हणले अरे. सगळ्यांना सगळ्यात प्रथम नमस्कार. ऐका मी 40 वर्षानंतर काल पहिल्यांदा कोडाळच्या स्टँडवर पाय ठेवला. ज्यावेळी 10वी नापास झालो, नापासून ऑक्टोबरच्या परीक्षेला आलो आणि त्याच्यानंतर जी काल पहिली एंट्री घेतली, फार मला आनंद वाटला की आपण आज कोडाळमध्ये काही ठिकाणी आलो. आपल्या जुन्या मित्रांना भेटण्यासाठी आलो. मलाही मित्रांना भेटण्याची आवड आहे. मी जसं इथं आपला हा ग्रुप आहे तसंच माझ्या कॉलेजचा ग्रुप मी गेली 12 वर्ष चालवतो. मी माझ्या दरवर्षी गेट टुगेदर घेतो, तेही जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये घेतो, पहिल्या संडेला घेतो. फक्त चालू वर्षी आम्ही थोडंसं डिले केलं कारण आमच्या 2 मैत्रिणीच्या मुलांची लग्न होती. मला की मला ह्या ठिकाणी येता आलं, पण ते मी डिले केल्यानंतर त्यांनी ठेवलं फेब्रुवारीच्या 2 तारखेला. ते फेब्रुवारीमध्ये ठेवल्यामुळे मला या ठिकाणी येता आलं. दुसरा विषय एक होता, माझ्या घरी थोडासा आई वडिलांचा प्रॉब्लेम आहे. वडिलांचा माझ्या डायलिसिस चालू आहे, त्यामुळे त्यांच्यासोबत मला 1 दिवसाआड जावं लागतं हॉस्पिटलमध्ये. त्यामुळे मी कोरोनापूर्वी मी जे काम करत होतो, मी कॉम्प्युटर क्लासेस घेत होतो, बेसिक कॉम्प्युटर शिकत होतो. ते मी शिकवायचं सध्या बंद केलं आणि ज्यावेळी मला वेळ मिळेल तेव्हा मी टायपिंग शिकत होतो. कारण माझ्या आयुष्यामध्ये मला रस्ते माझे, त्यामुळे मी थोडंसं मंजूर बोलताय का बाहेर कुठेही खेळत नाही आणि मला एकट्याला कुठेही खेळायला देत नाही. त्यामुळे फारसा बाहेर कुठे फिरलो नाही. बॅग भरली, परवा दिवशी बॅग भरली नव्हती कारण माझ्या मनामध्ये शंका होती आई जा म्हणते का नाही, बाबा जा म्हणतात का नाही. कारण माईला मी विचारलं काल आईला दवाखान्यात घेऊन यायचं होतं. आईची थोडी ट्रीटमेंट चालू आहे, कॅल्शियम कमी आहे. त्यामुळे काल कोल्हापूरला आईला दवाखान्यामध्ये घेऊन आलो. घेऊन आल्यानंतर उद्याला मी फोन केला की असं आईची ट्रीटमेंट आहे. अपॉइंटमेंट नेमकी कालचीच मिळाली, डॉक्टर गेले होते. नेमका काल मला अपॉइंटमेंट मिळाली आणि ते लवकर आठवलं तर मी येतो, नाहीतर मी येत नाही. मी संगीताला फोन केला होता. संगीताला म्हटलं की असा प्रॉब्लेम आहे, मी सावंत हॉटेलला उतरतो. तर तिनेही मला सांगितलं की तू सावंत हॉटेलला उतरण्यापेक्षा कोडाळमध्ये उतर, अवधूत हॉटेलची सोय होईल. मग त्या पद्धतीने नका परत फोन केला होता याला आणि कोडाळमध्ये उतरल्यानंतर मी अवधूतला फोन केला की असेल मी कोडाळमध्ये आलेलो आहे. तर त्याने मला रिक्षात बोलवून घेतलं. काल संध्याकाळी बनवून मी छानपैकी मला कोडाळ एक्सप्लोर वगैरे थोडासा येण्या मला फिरवून दाखवला रात्री. आणि त्या ठिकाणी आपल्या अनेक वर्षानंतर बऱ्याच जणांची आपली ओळख थोडी होते. आता एक हिचं नाव आहे मुग्धा, दुसरी मुलगी आहे मधुरा, मोठी मुलगी इयत्ता 9वीला आहे, धाकटी मुलगी 5वीमध्ये. लग्न थोडं मी माझ्या त्रासामुळं मी ज्यावेळी मला त्रास संपला त्यानंतरच लग्न केलेलं आहे. 2010 साली लग्न झालं. 8 मार्चची तारीख होती.
धन्यवाद. झालेली आहे. तर माझं नाव राजेश कुडाळकर, 10वी C मध्ये होतो. बरेचसे मंडळी जवळ ओळखीचे होते, खूपच विपत वगैरे आम्ही क्लासला जायचो करतात सरांकडे वगैरे ओळखतो हा. तर 10वी C मध्ये त्यानंतर 10वी C 12वी वगैरे करून मी मुंबईला गेलो. तिथे मग नोकरी वगैरे लग्न वगैरे झालं. एक बायकोचं नाव आहे माझे ऋता कुडाळकर. एक मुलगी आहे ती शेवटच्या इंजिनिअरिंगला आहे, आता 4 महिने शेवटची आहे कॉम्प्युटर सायन्सला. आणि मी स्क्वॉड लिमिटेडमधून कोऑर्डिनेशन मॅनेजर म्हणून काम करत आहे. आणि प्लस माझी LIC एजन्सी वगैरे स्टार हेल्थ एजन्सी 94% एजन्सी आहे. मेधाला कदाचित माहिती असेल, मेधावर कुठे आल्यानंतर ओळखल्यानंतर थोडंसं झालेलं आहे. काय विचारायचं तुम्हाला? फॉरेनर्स आहे. लग्न नातू पण आहे. दुसरी मुलगी सर्व्हिसला मुंबईमध्ये आहे. मी आता एकल सेटलमध्ये आलो आहे म्हणून तर मी या कार्यक्रमाला मला बरीच वर्ष या म्हणतात. पण माझे आई वडील आणि माझी 2 मुलं याचे शिक्षण, आई वडिलांची सेवा हे सर्वात नातं मी मुक्त झालेलो आहे. फक्त आता 2 वर्ष माझी सर्व्हिस शिल्लक आहे. म्हणजे या एवढ्या म्हणजे या पण पोचलो नाही. ह्याच्या पुढे जे आपले कार्यक्रम असतील किंवा तुमच्याकडे अडचणी असतील तर कृपया मला फोन केला तर त्या रात्री किती वेळ मी आपल्या सेवेसाठी उपस्थित आहे एवढी सांगून मी माझी दत्ताचा चुलत भाऊ आता ओळखलात. हो 10वीत होतो, तुमच्याच बरोबर होतो. परत 1 वर्ष गुटली मारली, परत आलो. परत ABCD गामले आमच्या नंतर A आमले, B बोबाटे, C कोण नव्हतं, D जांभले. नाही याच्यात सांगतो. हो हजेरीमध्ये हो झालं. लग्न झालं, कॉलेजमध्ये गेलो, लग्न झालं, सगळं झालं. 2 मुलं आहेत, 1 मुलगी. मुलगी कॅनडाला होती, लग्न करून गेली. आता परत येते गोव्याला आहे. मुलगा इंजिनियर आहे. होय सगळं चाललंय व्यवस्थित. बायको वकील आहे. मोठ्या मुलाचं पिलारी कॉलेजमधनं ICSE सेक्युरिटी मध्ये सिलेक्शन झालेलं आहे. पार्टी त्याच्या 3 एक्झाम झाली. त्याला मे महिन्यापासून जॉब मिळणार त्याच्या पिलारी कॉलेज कॅम्पस कॉलेजमधनं सिलेक्शन झालेलं आहे.